ठाणे महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार झाला। महापालिका आणि वाहतूक विभाग प्रशासनाचा ताळमेळ नाही। मनसे नेते अविनाश जाधव यांनी हल्लाबोल केलाय। मनसे आणि ठाकरे गटाच्या एकत्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलाय। आम्ही आता एकत्र लढायचं ठरवलेलंच आहे। लढायचं म्हणजे जी काही रस्त्यावरची लढाई असेल या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ती आम्ही सगळे एकत्र लढूच, आणि ती अशा प्रकारे लढू की ज्या ज्या गोष्टी चुकीच्या मागच्या काही वर्षात झालेल्या आहेत त्या लोकांसमोर आणू। आणि आता आम्ही घाबरणार नाही। आता याच्या पुढची आमची लढाई ही ठाणेकरांसाठी असेल। ठाण्यात होणारा भ्रष्टाचार, प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे ठाण्यात। एक काम काढलं जातं, त्याचं बिल बनवलं जातं आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच जागेवर काहीतरी नवीन काढलं जातं। म्हणजे मागचं केलेलं पाप धुण्याचं काम देखील तेच करतात। पुन्हा निधी काढली जाते आणि कोणालाच माहित नसतं की काय होतंय, कुठे काम होतात, काहीही। ठाण्यात तशा कुठल्याही प्रकारची गोष्ट नाही। महानगरपालिका मागच्या 2.5 ते 3 वर्षात ह्या लोकांनी लुटून खाल्लेली आहे। सर्वात जास्त जर भ्रष्टाचार कुठे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होत असेल तो या ठाणे जिल्ह्यामध्ये होत आहे। आज तुम्ही बघितलं असेल 3 वर्ष महापालिकेचा कारभार कुठे हे आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, आणि अशा अवस्थेमध्ये या ठाणे महापालिकेची अवस्था अशी करून ठेवलेली आहे की आज त्या ठाणे महापालिकेत जायला सुद्धा लाज वाटते आम्हाला। एखाद्याने प्रवेश केला की त्याला 2 बॉडीगार्ड असे घेऊन त्याला बंदोबस्त देतो। भाजी आणणाऱ्या माणसाला पण त्यांच्या पीएला 5-5, 6-6 बॉडीगार्ड दिलेले आहेत। हा, म्हणजे हे काय चाललेलं आहे? जनतेच्या पैशाचा ज्या पद्धतीने हे जे चालू आहे, मला वाटतं आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे।